सर्व पालकांना माझा सहस्नेह नमस्कार। न्यूरोसायकोलॉजीमध्ये बुद्धिवंत मुलांची व्याख्या काय केलेली आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जी मुलं स्वतः विचार करतात, स्वतः निर्णय घेतात, स्वतः नियोजन करून प्रयत्न करतात, कोणत्याही कृती करण्याची लालसा त्यांच्यामध्ये असते, स्वतः ते धडपडत असतात, अशा मुलांना बुद्धिवंत मुलं म्हटलं जातं। मग खरंच आपली मुलं सर्वच्या सर्व कृती स्वतःहून करतात की पुन्हा पुन्हा त्यांना सूचना द्याव्या लागतात? जर सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पालकच मुलांना सूचना देत असतील आणि मुलं मात्र पालकांच्या सूचनांनुसार वर्तन करत असतील तर खरंच आपली मुलं बुद्धिवंत होतील का? मुलं बुद्धिवंत न होण्याच्या मागचं कारण आहे की पालकांच्या अतिसूचना। मग पालकांच्या अतिसूचना जर कमी करायच्या असतील तर मुलांचं ध्येय निश्चित करावं लागेल। ध्येय गाठण्यासाठी मुलांचं विजन बोर्ड तयार करावं लागेल। ते विजन बोर्ड अचीव करण्यासाठी त्यांचं नियोजन असावं लागेल आणि पुन्हा पुन्हा मुलासोबत चर्चा त्यांच्या ध्येयावर, त्यांच्या विजन बोर्डवर, त्यांच्या प्लॅनिंगवर आणि प्रत्यक्ष करत असलेल्या कृतीवर आपल्याला पुन्हा पुन्हा चर्चा करावी लागेल। पालक जर चर्चा करत असतील, मुलांना इम्पॉर्टन्स देत असतील, मुलांना विचार करायला संधी देत असतील, मुलांना आपलं मत व्यक्त करायला संधी देत असतील तरच आपली मुलं बुद्धिवंत होऊ शकतात। मग एक पालक म्हणून खरंच आपण आपल्या मुलाला संधी देतोय का? आपण आपल्या मुलांना त्यांचं ध्येय निश्चित करू देतोय का? ध्येय निश्चित करण्यासाठी मुलं आपल्यासोबत चर्चा करतात का? ध्येय पूर्ण करण्याकरिता, गाठण्याकरिता त्यांचं विजन बोर्ड तयार आहे का? विजन बोर्डनुसार त्यांचं नियोजन आहे का? नियोजनानुसार ॲक्शन घेतात का? मग या सर्व जर कृती होत असतील तर आपली मुलं नक्कीच बुद्धिवंत होतील। मग या सर्व गोष्टी करण्याकरिता आपण 21 तारखेपासून एक वर्कशॉप विद्यार्थ्यांसाठी घेतोय, त्यामध्ये तुम्ही नक्कीच जॉईन होऊ शकता। धन्यवाद।